नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी दीपक रेगे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं कारण खूप वेगळं आहे. श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर सध्या जगन्नाथ शिंदे सरांच्या लेखणीतनं साकारलेली मॅडम ही कादंबरी तुम्ही सगळेजण ऐकतायत आणि या कादंबरीला भरभरून तुम्ही प्रतिसाद सुद्धा देताय. त्यामुळे आम्हाला खूप अतिशयच आनंद झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते जगन्नाथ शिंदे सर तुमच्याशी काही संवाद साधू इच्छितात, म्हणून त्यांचं मनोगत मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ऐकूया श्रोते हो, मॅडम कादंबरीचे लेखक जगन्नाथ शिंदे सर यांचं मनोगत. नमस्ते नमस्ते, मी जगन्नाथ शिंदे. तुमचा माझा परिचय यापूर्वीच झालेला आहे. नाटकं, कथा, कादंबरी आणि व्याख्यान याच्या माध्यमातून मी तुमच्याशी भेटलेलो आहे. आज जरा वेगळ्या कारणानं तुमच्याशी भेटणार आहे. आपण सर्वांना माहीत आहे की मला 1991 साली नॅशनल अवॉर्ड मिळाला, बेस्ट टीचर. माझ्या सेवेचा खऱ्या अर्थानं तो गौरव होता आणि विशेष म्हणजे केवळ 18 वर्ष नोकरी केलेल्या माणसाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. हे माझं जे जीवनचरित्र आहे शैक्षणिक, ते आवाज शिक्षकांचा या साप्ताहिकातून गेले 7 महिने लोकांना वाचता येत आहे ऑनलाईन. आवाज शिक्षकांचा. दुसरी एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे आणि ती तुम्हाला सांगणं उचित ठरेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. माझी 180 पुस्तकं प्रकाशित, त्यापैकी कादंबऱ्यांची संख्या 60. त्यातली आवडती माझी कादंबरी मॅडम. या मॅडम कादंबरीचं ऑनलाईन वाचन माननीय दीपक रेगे करतायत. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध वाचक ज्यांच्या आवाजामध्ये गोडवा आहे. साक्षात कादंबरीतली पात्र तशीच्या तशी उभी करण्याची शक्ती आहे. प्रसंग ताजे करण्याची शक्ती आहे. घटना जिवंत करण्याची शक्ती आहे. असे दीपक रेगे या कादंबरीचं वाचन करतायत आणि तुम्हाला माहित आहे की 5-6 दिवसापासून हे सुरू झाले आणि एका तासाभरात 1000हून अधिक लाईक त्याला मिळत आहेत. वाचक आतुरतेनं पाठ पाहतायत आणि त्याच्यावरचे अभिप्राय पाहायचे झाले तर तुम्हीच पहा. यूट्यूबवर जा, दीपक रेगे चॅनल सर्च करा आणि अनुभव घ्या. तुम्हीही या आनंदात मध्ये सहभागी व्हा ही आपणाला विनंती. धन्यवाद.